नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत ज्यावर खूप वादविवाद सुरू आहे. तो प्रश्न म्हणजे परीक्षा कायमच्या रद्द करायच्या का? हो, हाच तो प्रश्न ज्यावरून सध्या देशभरात एक मोठी चर्चा सुरू आहे की परीक्षा नावाचा प्रकारच कायमचा बंद करून टाकायचा का. आता ही परिस्थिती इतकी टोकाला का गेलीय हे समजून घेण्यासाठी काही खऱ्या घटना बघूया. विचार करा, एका परीक्षा हॉलमध्ये चक्क एक कबूतर उडत आलं आणि त्याच्या पायाला उत्तरपत्रिका बांधलेली होती. एका विद्यार्थ्याने आरामात ती चिठ्ठी सोडवली आणि कबूतर शांतपणे उडून गेलं. अविश्वसनीय वाटतंय ना? पण थांबा, अजून एक घटना आहे. दुसऱ्या एका ठिकाणी तर याच्याही पुढे जाऊन कहर केला. जवळच्याच एका कोचिंग क्लासने चक्क लाऊडस्पीकरवर परीक्षेची उत्तरे जाहीर केली. एकदा नाही तर 2-2 वेळा. म्हणजे विचार करा, कॉपी करण्याचे प्रकार किती बिनधास्त आणि धाडसी झाले आहेत. आता बघा, हा प्रकार फक्त काही विद्यार्थ्यांच्या कॉपीपुरता मर्यादित नाहीये. ही एक खूप मोठी सिस्टेमिक समस्या बनली आहे. नीट यूजीचा गोंधळ असो, यूपी पोलीस भरतीचा पेपर फुटणं असो किंवा बिहार, राजस्थानमधले घोटाळे, या सगळ्या घटनांनी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आणि साहजिकच या सगळ्या प्रकारामुळे अनेक लोकांना असं वाटायला लागलंय की ही परीक्षा पद्धतच मुळापासून उपटून टाकायला हवी. तर नेमका काय आहे हा युक्तिवाद? चला जरा समजून घेऊया. खरं वास्तव काय आहे? एक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, मेहनत घेतो आणि त्याच्या या वर्षभराच्या मेहनतीचा फैसला होतो फक्त एका 3 तासांच्या पेपरवर. ही कुठेतरी एक मोठी विसंगती नाही का वाटत? आणि या प्रचंड दबावाचे परिणाम तर खूपच गंभीर आहेत. आपण बातम्यांमध्ये वाचतोच की निकालाच्या भीतीने किंवा अपयशामुळे अनेक तरुण विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात. शिक्षणाचा खरा उद्देश ज्ञान मिळवणं आहे, पण सध्याची पद्धत फक्त गाईड्समधली माहिती डोक्यात भरून परीक्षेत ओकण्यापुरतीच राहिली आहे. पण थांबा, इथे खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो. खरी समस्या परीक्षा या संकल्पनेची आहे की आपल्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीची? कदाचित आपल्याला परीक्षेचा जो मूळ उद्देश आहे तिकडे पुन्हा एकदा वळून बघायला हवं. बरं, परीक्षा म्हणजे नक्की काय? फक्त पास नापासचा शिक्का मारणं? नाही. परीक्षेचा मूळ उद्देश आहे विद्यार्थ्याचा ज्ञानात्मक, भावनिक म्हणजे एकूणच सर्वांगीण विकास कितपत झालाय हे तपासणं. आपण जे काही शिकलो त्याचं मोजमाप करण्याचं हे एक साधन आहे. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना काही आजची नाहीये. अगदी महाभारतात सुद्धा आपल्याला याचे दाखले मिळतात. आठवा, द्रोणाचार्यांनी अर्जुनाची एकाग्रता कशी तपासली होती, किंवा यक्षाने युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले होते ते केवळ ज्ञानाचे नव्हते तर नैतिकतेचेही होते. या सगळ्या परीक्षांमधून एकच गोष्ट समोर येते की परीक्षा या चारित्र्य, एकाग्रता आणि धैर्य घडवण्यासाठी असतात. एक प्रकारे आयुष्याच्या मोठ्या परीक्षेची तयारी. याच विचाराला पुढे नेताना प्राध्यापक सुभाष जगताप खूप छान म्हणतात. ते म्हणतात की परीक्षा म्हणजे आयुष्यात येणाऱ्या मोठ्या परीक्षांना तोंड देण्यासाठी तयार केलेलं एक ट्रेनिंग ग्राउंड आहे. म्हणजे काय तर आज आपण परीक्षेच्या आव्हानांना सामोरं गेलो तर उद्या आयुष्यातल्या कोणत्याही मोठ्या आव्हानासाठी आपण तयार असू. मग आता प्रश्न हा आहे की या मोडकळीस आलेल्या व्यवस्थेचं करायचं काय? तिला पूर्णपणे संपवून टाकायचं की तिच्यात सुधारणा करायची? तर उत्तर आहे सुधारणा. तिला काढून टाकण्याऐवजी तिच्यात बदल कसे घडवता येतील यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि यासाठी काही भन्नाट, अगदी मूलगामी सुधारणा सुचवल्या गेल्या आहेत. जसं की परीक्षा अचानक घ्या, कोणतीही पूर्वसूचना न देता. प्रश्नांमध्ये ऑप्शनच ठेवू नका, सगळे प्रश्न कंपल्सरी करा. मूल्यांकन कसं करायचं? 50% लेखी आणि 50% तोंडी परीक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 20% गुण हे वर्षभर शिकवणाऱ्या शिक्षकाच्या हातात द्या. या धाडसी उपायांशिवाय एक असाही मार्ग आहे जो अधिक व्यावहारिक आहे आणि जगभरात स्वीकारला जातोय. तो म्हणजे ओपन बुक एक्झाम. आणि ही फक्त हवेतली गोष्ट नाहीये. आपल्या भारतात दिल्ली युनिव्हर्सिटी, JNU, IIT पासून ते अगदी परदेशात ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजसारख्या मोठमोठ्या विद्यापीठांनी ही पद्धत यशस्वीपणे वापरली आहे. आता ओपन बुक परीक्षेचा नेमका उद्देश काय? इथे तुमची स्मरणशक्ती नाही तर तुमची विचारशक्ती तपासली जाते. तुमच्यासमोर पुस्तक आहे, माहिती आहे, पण त्या माहितीचा वापर करून तुम्ही एखादी समस्या कशी सोडवता हे महत्त्वाचं आहे. साहजिकच यामुळे घोकंपट्टीला आळा बसतो आणि विषय खऱ्या अर्थाने समजायला मदत होते. आणि या सगळ्या चर्चेचा, या सगळ्या विचारांचा परिणाम आता दिसू लागला आहे.
परीक्षा पद्धतीचं भविष्य हळूहळू बदलतंय आणि त्यात काही ठोस सुधारणाही होताना दिसत आहेत. हे बदल आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरत आहेत. उदाहरणार्थ, सीबीएसई आता 2025-26 पासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा 2 टप्प्यात घेणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल. इतकंच नाही तर 2026-27 पासून तर 9वी आणि 11वीसाठी ओपन बुक परीक्षेचा पायलट प्रोजेक्टही सुरू करत आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भर व्यवस्था रद्द करण्यावर नाही, तर ती सुधारण्यावर आहे. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या शिक्षणाचं खरं ध्येय काय आहे? फक्त परीक्षेत भरघोस गुण मिळवणं? की आयुष्यातल्या कोणत्याही परीक्षेला सामोरं जाण्यासाठी एक तयार, एक सक्षम मन घडवणं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?